निरोगी आरोग्यासाठी 30 किचन टिप्स. 1. कोरा चहा प्यायल्यामुळे कोणताही आजार होत नाही. मेंदू तल्लख राहतो आणि स्मरणशक्ती देखील मजबूत होते. 2. लहान मुलांना दात येताना त्रास होत असेल तर रोज 2 चमचे ताक दिल्यास दात येताना होणारा त्रास कमी होतो. 3. जवस खाल्ल्याने भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात. यामुळे शाकाहारी लोकांनी याचे सेवन जरूर करावे. 4. मासे किंवा इतर नॉनव्हेज पदार्थ खाल्ल्यावर दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नये. यामुळे शरीरावर ॲलर्जी होऊ शकते. 5. वारंवार उलटी होत असेल तर कांद्याच्या रसात आल्याचा रस मिक्स करून घेतल्याने उलटी थांबते. 6. शरीरावर खाज सुटत असेल किंवा खरूज झाली असेल तर कडुलिंबाचा पाला वाटून लावावा. यामुळे आराम मिळतो. 7. कोरफडीचा ताजा रस 1 चमचा साखर घालून घेतल्याने शरीराला ताकद मिळते. 8. ओव्याचे सेवन केल्यास गॅस, अपचन, ॲसिडिटी, पोटदुखी, छातीतील जळजळ यापासून सुटका मिळते. 9. छातीत भरपूर कफ झाला असेल तर भाजलेला ओवा मधात मिसळून घेतल्याने आराम मिळतो. 10. रात्री भिजवलेले मनुके रोज सकाळी खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि शरीर निरोगी राहते. 11. चहा जास्त प्यायल्याने हाडे झिजून कमकुवत होतात. त्याऐवजी ग्रीन टी घ्यावी कारण ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. 12. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण घेतल्याने सकाळी पोट साफ होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो. 13. डिलिव्हरीनंतर होणाऱ्या मूळव्याधीच्या समस्येसाठी खजूरचे सेवन करावे. त्रास कमी होतो. 14. बेसन पिठात हळद मिसळून लावल्याने त्वचेचा रंग उजळतो. 15. कोरडा खोकला आणि घसा खवखवत असल्यास अडुळसाचा रस घेतल्यास घशातील खवखव कमी होऊन खोकला देखील कमी होतो. 16. लहान मुलांच्या चेहऱ्यावर पांढरे चट्टे उठत असतील तर आहारात पालेभाज्या आणि कडधान्याचा समावेश जास्त प्रमाणात करावा. 17. दररोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून आंघोळ करावी. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. 18. ताकद येण्यासाठी आणि बुद्धी तेज होण्यासाठी शतावरीचा काढा प्यावा. 19. शरीरावर कुठेही दुखापत होऊन सूज आली असेल तर आंबे हळद गरम करून लावल्याने सूज आणि दुखापत कमी होते. 20. ताक प्यायल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो आणि अपचनाचा त्रास देखील कमी होतो. 21. रोज 1 त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात घालून घेतल्याने केस गळणे थांबतात. 22. शरीरावर जर पित्त उठले असेल तर कोकमाचे सरबत घेतल्याने शरीरावर आलेले पित्त कमी होते. 23. चिमूटभर आंबे हळद दुधात मिक्स करून लावल्याने त्वचेचा रंग उजळतो. 24. महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असेल तर खजुराचे सेवन केल्यास त्रास कमी होतो. 25. आल्याचा रस 1 चमचा घेतल्याने डोकेदुखी तसेच अर्धशिशी कमी होते. 26. रात्रीचे जेवण केल्यावर लगेच झोपू नये. थोडा वेळ शतपावली चालावे. यामुळे जेवण जिरते आणि अपचनाचा त्रास देखील होत नाही. 27. काळे मिरीचा वापर आहारात केल्याने आतड्यांचे बरेचसे आजार दूर होतात. 28. गुलाबजल आणि ग्लिसरीन मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात. 29. घशात इन्फेक्शन झाले असेल तर कोमट पाण्यात मीठ आणि हळद घालून गुळण्या केल्याने लगेच आराम मिळतो. 30. वाढलेले पोट कमी करण्यासाठी रोज 1 ते 2 वेलचीचे सेवन करावे. पोट कमी होते.
निरोगी आरोग्यासाठी या टिप्स जर तुम्हाला उपयुक्त वाटल्या असतील तर कमेंट्स करून मला नक्की सांगा. आवडल्या असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.